बाईक वरती पूर्ण बर्फ जमा झालाय भाई पहिला बंद राहू दे. भाई रास्ता किधर है? चंद्रताल और मैंने मरने से पहले देख ही लिया. आणि खतरनाक वाली थंडी आहे. हॉट एअर बलून बघायचा चान्स का सोडू मी. आपण अटल टनल मध्ये एंट्री मारतोय. मला कधी कधी विश्वासच बसत नाही माझ्या डोळ्यांना की मी कुठे आहे. आपण नाम थँक्यू. तू आपली डॉमिनार आलेली आहे अटल टनल मध्ये. फायनली ते आपला स्नो दिसतोय. तुषार यू डिड इट. आणि हे फक्त ना मला वाटतं चिटकुल मध्येच पॉसिबल आहे. खतरनाक हा सीन बघा यार तुम्ही. आता आपण एंट्री मारतोय किचन ब्रिज मध्ये. कसे डोंगराच्या कुशीतून जात आहेत. खाली दरी बघा. बापरे. पोहोचलो आपण चिटकुलला, भारताचा शेवटचा गाव. गुड मॉर्निंग मित्रांनो. सो आज आहे आपला डे 3. सो आजपासून ॲक्च्युली खरी राईड सुरू होणार आहे. आजपासून माउंटेन राईड सुरू होणार आहे. आणि हा काय असा जर्सी आहे आमच्या सफर सेनाची. आता सफर सेनासोबत इकडची राईड पुढे कंटिन्यू करणार आहे. आता निघतो आम्ही टुवर्ड्स मनाली. आता सगळे ब्रेकफास्ट करतात. ब्रेकफास्ट झालं की सगळे निघू. मी एकदा बाहेर जाऊन तुम्हाला सगळं सेटअप दाखवतो. पूर्ण मॅनेजमेंट दाखवतो आमच्या ग्रुपची. सो चला जास्त टाईम वेस्ट तुमचा करत नाही. भेटतो लवकर तुम्हाला मोटो ब्लॉग सेटअपमध्ये. आपकी पूरी स्थिति हम ही लीड करेंगे जो बैंक को. आपको कुछ से डाउट एवरीथिंग यूज भी होता है. आपके अपनी टीम मेंबर की पता है प्रिंसिपल लाइफ एंड हम सारे मेंबर्स आप उससे डाउट फ्री कोर्सेज सीख सकते हैं. ठीक है. आज का राइड हमारा 250 किलोमीटर अक्रॉस का राइड है जो कि बन कीजे. हरे हरे महादेव. गाईस सगळे निघाले. तर मित्रांनो काय सांगू फिलिंग्स तुम्हाला माझी. आता काय एक्साइटमेंट आहे यार. खतरनाक. तर मित्रांनो तुम्ही मागचे 2 व्लॉग पाहिले नसतील ना तर नक्की पहा. 2 दिवस घासून गाडी चालवलेली आहे. पहिल्या दिवशी 750 किलोमीटर, दुसऱ्या दिवशी 850 किलोमीटर. माझेच रेकॉर्ड मिस तोडत गेलो आहे. दुसऱ्या दिवशी तर खतरनाक खेचली गाडी. ॲक्च्युली त्याचं कारण आहे ना रस्ते पण खूप छान होते. एवढे सुसाट 3 लेन रस्ते आणि ट्रॅफिक एवढी कमी ना की प्रॉपर स्पीड मेंटेन करता आलं. स्पीड मेंटेन करता आलं ना म्हणून तेवढं पॉसिबल झालं. एवढं 850 किलोमीटर एका दिवसामध्ये. सकाळी 9 वाजता निघालो, रात्री 11 वाजता, पावणे 11 वाजता पोहोचलो चंदीगडला. ऑलमोस्ट 14 तासात पोहोचलो 850 किलोमीटर. एक माझ्यासाठी स्वतःसाठी एक अचिव्हमेंट आहे ती. खूप भारी वाटलं. तो ब्लॉग तुम्ही नक्की बघा. तो प्रवास बघा माझा. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि प्लीज छोटीशी कमेंट करायला विसरू नका. आणि आपले पुढचे ब्लॉग पण येत राहतील ते पण पाहत राहा. आणि आता मनालीचा पहिला बोर्ड दिसलेला आपल्याला. मनाली 292 किलोमीटर. स्पितीला 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 जायचं स्पितीला स्पितीला जायचं स्पितीला. सगळे लोक मार्शलच्या मागे गाडी अशी पळतात ना तसा तो मार्शल काहीतरी यांचा चोरी करून घेऊन गेलाय आणि हे त्याच्या मागे धावतात झपाझप. मार्शलने स्पीड वाढवलं का हे पण स्पीडने वाढवतात एकदम. हो ना. एकदा तरी ग्रुप राईड करा तुम्ही. आतापर्यंत मला असं वाटायचं की काय ग्रुप राईड करायची पण नाही. आता जेव्हा मी स्वतः ग्रुपमध्ये राईड करतोय ना तेव्हा खरा अनुभव होतोय. ग्रुप राईडची एक वेगळी मजा. सोलो राईड पण करायला पाहिजे. सोलो राईडचा अनुभव एक वेगळाच. सोलो राईडमध्ये तुम्ही स्वतःला भेटता, स्वतःला ओळखता, स्वतःची कॅपेबिलिटी, स्वतःचे पेशन्स तुमचे टेस्ट होतात. सोलो राईडचा बेनिफिट एक वेगळाच आहे. आणि एन्जॉयमेंट असेल तुम्हाला, ग्रुप एन्जॉयमेंट असेल तर ग्रुप राईड करायची. आता माझ्या या स्पिती राईडमध्ये दोन्ही अनुभव झालेले आहेत आणि एकदम सक्सेसफुल झालेले आतापर्यंत. अरे यार वाजले ते 1 तास. तर 1 तास पण नाही झाला नीट निघून. चहा पाणी आता 1 तास जाणार परत. एवढ्या ग्रुपमध्ये हे एवढं तुम्हाला पेशन्स ठेवावं लागतात की तुम्ही सर्रास तुमच्या मर्जीने निघून नाही जाऊ शकत कुठे. आपण फायनली आपल्या डॉमिनारला घेऊन हिमाचल प्रदेशमध्ये एंट्री मारलेली आहे. माझ्या आवाजावरून, माझ्या बोलण्यावरून तुम्हाला माझी एक्साइटमेंट कळत असेल. खरंच खूप भारी वाटतं. आज माझ्या डॉमिनारला घेऊन मी हिमाचलमध्ये आलो आहे. असा थोडा ना इमोशनल फील होत आहे. डोळ्यामध्ये बोलतात ना थोडेसे हलके आसू येत आहेत की यार
फायनली ते स्वप्न मी जे बघतोय एवढ्या वर्षापासून ते मी आज स्वतः पूर्ण करतोय, ते पण आपल्या बाईक वरती. आणि खूप भारी वाटतं यार, खूप म्हणजे खूप. आणि मित्रांनो, हिमालयमधली पहिली ट्रॅफिक लागलेली आहे आपल्याला. हिमाचल प्रदेशमध्ये आपण चढाई करायला सुरुवात केलेली आहे. आता आपल्याला फक्त डोंगर 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 पर्वत रांगा, हिमालय पर्वत रांगामधून आपण राईड करणार आहोत आपले डॉमिनारला घेऊन, एक वेगळ्याच वाईबमध्ये यार. बघा तिथे काय लिहिलंय, देवभूमी हिमाचल में आपका हार्दिक स्वागत है. सो फायनली मित्रांनो, आपला हिमाचल मधला पहिला टनल आपण क्रॉस करतोय. एक टनल क्रॉस नाही केला आता 1 मिनिटापूर्वी, आपल्याला लगेच टनल 2 लागलेला आहे. टनल नंबर 2 मध्ये आपण लगेच एंट्री मारतोय. अजून आपल्या राईडला नीट सुरुवात पण नाही झाली तर अशी लँडस्लाईड पाहायला मिळते. तिसरा टनल मागच्या 15 मिनिटामध्ये तिसऱ्या टनलमध्ये आपण आलोय. आणि इकडून शिमला 82, मनाली 170, आपल्या मनाली साईडला जायचं आहे. चला निघू आता मस्त. फक्त स्टोरी अपडेट करायला थांबलो होतो. आणि आपले बाकी रायडर्स गेले कुठे मला कळत नाही. मला वाटतं आपणच राहिलो मध्येच कुठेतरी. मागचे खूप मागे राहिले, पुढचे खूप पुढे निघून गेले. हा इथून बघा, इथून हा बिलासपूर आहे. इकडून राईट साईडला शिमला, लेफ्टला मनाली. आपल्याला लेफ्टला जायचं आहे टुवर्ड्स मनाली. हा तो मित्रांनो पुन्हा एकदा छोटासा ब्रेक झाला, कारण का आपण हिमाचलमध्ये आहोत आणि हिमाचलमध्ये फोटो काढण्याचा मोह आवरत नाही. तर मित्रांनो, आपला आता टनल नंबर 4 लागतोय. 4था टनल आपण क्रॉस करतोय आता. स्पीड लिमिट 60. सो गाईज मित्रांनो, आपण 5व्या टनलमध्ये आता एंट्री मारतोय. आजचा प्लॅन असा आहे की आता मंडीमध्ये लंच आहे, लंच ब्रेक आहे मंडीमध्ये. अजून 20 ते 30 किलोमीटर इथून दूर आहे. ऑलमोस्ट आपण अर्ध्या तासामध्ये तिथे पोहोचू. हिमाचलचा बैल बघा, बैल आहे की सांड आहे भाई, काय बॉडी बनवली आहे भाईनी. तर मित्रांनो, एक मस्त ऊसाचा रस प्यायला हिमाचलमध्ये. बघत होतो हिमाचलच्या ऊसाचा रस किती गोड आहे. तर गाईज इथून मंडी अजून 10 किलोमीटर, मनाली 113, कुल्लू 74. सो पहिले आपल्याला मंडी लागणार, तिथे आपला लंच ब्रेक होणार, नंतर कुल्लू, नंतर मनाली. आणि रस्ते तर एक नंबर आहेत, तुम्ही बघू शकता का, प्रॉपर रस्ते आहेत, काहीही अडचण नाही चंदीगड टू मनालीसाठी. सो गाईड टनल नंबर 6 मंडी बायपास. आता अनंता रेस्टॉरंटमध्ये आपला लंच झालेला आहे आणि वाजलेत 3:45. आणि आता आपण निघतोय टुवर्ड्स मनाली. आता डायरेक्ट मनालीला स्टॉप असणार आहे. गाडी आता जरा सांभाळून चालवायला पाहिजे, गाडी जास्त रफ्तावून जमणार नाही. आता लक्ष द्यायला पाहिजे रोडकडे. तर नॅरो रस्ते सुरू झालेत. लेह 512. वा, बाई फुल लाईन लागले, फुल लाईन. पण आपली गाडी निघाली. बाईकचा हाच एक फायदा असतो. ट्रॅफिक बघा पुढे किती लाल आहे पूर्ण. आणि आमच्या तर ग्रुपवाले मेंबर कुठे राहिलेत काय माहिती. राईट साईडला दरी बघा केवढी आहे, ॲक्च्युअली नदी आहे खाली. त्या रस्त्याने मी एकदा 4 व्हीलरमधून गेले, बसमधून गेले, कधी वाटलं नव्हतं बाईक घेऊन येईल. बा बा बा, वर बघा ना तुम्ही. हा हा, आता जरा मोका वाटतो मस्त. खतरनाक. तर आपल्या आता काही रायडर भेटले आहेत परत. हे बघा, जसं असं आता जवळ येऊ तसं सगळे रायडर भेटत जातील. आणि बापरे, एकदम अचानक एक टनल. त्या टनल, किती टनल लागतात बाबा इकडे, खतरनाक. आणि टनलशिवाय पर्याय पण नाही आलो लोकांना. हा व्ह्यू बघा यार, हा इकडचा व्ह्यू बघा. आणि हा समोर डोंगर.
खतरनाक. त्यांना सवय आहे भाऊ या सगळ्याची, त्यांना सवय आहे या सगळ्याची ना. त्या घराच्या खालच्या साईडने दरड कोसळले, वरती घर बांधलंय. हा असे पण होते. मग खालची दरड कोसळली आणि त्याच्या वर घर बांधून ठेवलंय. खतरनाक वाला सीन होता. आता वाजले संध्याकाळचे 5:30 आणि मनाली अजून 57 किलोमीटर बाकी आहे. 360चा व्ह्यू बघताय आणि माझ्या मागे डोंगर बघा काय दिसत आहेत यार. ते एक नंबर व्ह्यू आहे. इकडची लोक राहतात त्यांना काय भारी वाटत असेल यार. खतरनाकच यार, एक नंबर वाटतंय. सगळ्यात हा व्ह्यू बघा तुम्ही, एक नंबर वाटतंय. इकडे आपली डॉमिनार, आणि हा समोर दिसतोय ना तो कुल्लू सिटी आहे. आणि काय व्ह्यू आहे बघा यार. आणि इकडून ही नदी जाते. बाबा नदीच्या किनाऱ्यालाच घर आहेत. खतरनाक. इथे रिव्हर राफ्टिंग पण होते या साईडला. फोटोशूट करून झालेला आहे आपला. आता निघू. सगळेजण गेले पुढे निघून, आपणच राहिलो मागे. काय माहिती आहे का, आता फर्स्ट टाइम बाईक घेऊन आलोय ना, तर तो मोह आवरत नाही. आणि का आवरायचा मोह. पुन्हा पुन्हा आपण थोडी ना सारखे सारखे इकडे येणार आहोत. एकदा चान्स गेला की गेला फोटो काढायचा. एखादा व्ह्यू तुमचा मिस झाला की झाला. रिटर्न थोडी ना तुम्ही येणार परत इथे फोटो काढायला. सो जास्त विचार नाही करायचा. फिरायला आले तर फिरायचंच, फक्त डेस्टिनेशनला पोचायचं टार्गेट नाही ठेवायचं. गाईज आता आपण कुल्लू क्रॉस करतोय आणि इथून फक्त 45 मिनिट्सवरती मनाली. वा, त्याचा गार हवा लागायला थोडी हलकी हलकी सुरुवात झाली आहे. तुम्ही आता पाहताय कुल्लू रिव्हर आणि इकडे रिव्हर राफ्टिंग पण होते. आणि हा काय 360 व्ह्यू. वर झाडं पण बघा यार कसे आहेत, एक नंबर. काय नजारा इकडचा. आणि इकडे आपली बाईक पण उभी आहे. कधी वाटलं नव्हतं असं की आपली बाईक घेऊन इकडे येईल मी. हॉट एअर बलून बघायचा चान्स का सोडू मी. बाबा ही दगडं बघा. ही जेव्हा पूर येते ना, भरपूर पाऊस, तेव्हा ही सगळी वाहून येतात, सगळी वाहून. भाई तो बघ, त्याने आता आग लावली त्याच्यामध्ये. चला मित्रांनो, आता हॉट एअर बलूनला बाय बाय करू. तो काय उडत नाही, मला वाटलं तो उडेल, पण तो काय उडायचं नाव नाही घेत. समोर स्नो कॅप माउंटन. वाव, हा खरा नजारा आहे. तो इकडे हॉट एअर बलून बघा आता किती आहेत. मगाशी तिकडे एकच होता. खतरनाक. मैं चढ़ान पे हूँ ना, इसलिए कोई बात नहीं. चलो थैंक यू. आपने ब्रेक लगाए, मैं बच गया. सो मित्रांनो, फायनली पोचलो आता आपल्या हॉटेलला. हॉटेल रॉकलँड इन मनाली. आणि असा काय व्ह्यू आहे, काय खतरनाक व्ह्यू आहे यार. हा आपला हॉटेल आहे, मल्टी स्टोरेज हॉटेल आहे. 4 पहाडच पहाड बघा, काय खतरनाक. आणि आता पोचलो आपण हॉटेलला. तो आता फटाफट लगेच आतमध्ये घेऊन जाऊ आणि थोडा रेस्ट करू आज. आणि उद्या खरी आमची परीक्षा असणार आहे. उद्या आम्ही इकडून जाणार आहोत चंद्रताल काजा. सो आत्तापर्यंतचा तर प्रवास ठीक होता, ओके होता. आता तुम्ही लास्टचे 500 मीटर्स तर तुम्ही पाहिलेत, काय खतरनाक वाला रस्ता आहे. सो उद्या त्याच्यापेक्षा डबल असणार आहे. सो आता जातो मस्त हॉटेलच्या आतमधले. तुम्हाला थोडं बहुत काय दाखवलं तर दाखवतो. आता थकलो खूप. सो आजचा ब्लॉग आता इथेच संपवतो मी. आपण जाऊन एकदा दाखवतो तुम्हाला हॉटेल रोड. आणि चला भेटू उद्या आपण चंद्रताल रोडला. बाय.